हॅलो, तुम्ही मागचा व्लॉग बघितला असेल, तर आजचा व्लॉग तुम्हाला कळून जाईल, की आजचा व्लॉग आहे शेगावमध्ये श्रींच्या दर्शनाचा व्लॉग. तुम्हाला माहिती आहे मागच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, की आम्ही आनंद विहारमध्ये थांबलो होतो रात्रभर. तर त्यामुळे मग आज सकाळीचच उठलो, रेडी झालो, साडी नेसली मी आणि मग आम्ही नाश्त्याला निघालो. नाश्त्यामध्ये रोशननी घेतला सांबार वडा, मी घेतला उपमा आणि कॉफी पिऊन मग खाली आलो. त्यानंतर आम्ही विचार केला, की आता लगेच आपण दर्शनासाठी निघायचं. मंदिरात पोहोचल्यावर सर्वात आधी आम्ही चप्पल शूज काढले आणि तुम्ही इथे ना श्रींचे दर्शन 2 प्रकारे घेऊ शकता. एक घेऊ शकता समाधी दर्शन आणि एक घेऊ शकता मुखदर्शन. आम्हाला घ्यायचं होतं श्रींचं समाधी दर्शन म्हणून आम्ही पोहोचलो श्रींच्या समाधी दर्शनाच्या रांगेत. इथे आल्यावर मंदिर दिसू लागलं म्हणजे कळलं, की आपण आता श्रींच्या जवळ आहे आणि आपले दर्शन लगेच होणार आहे. फायनली आमचं श्रींचे दर्शन झाले आणि श्रींचे दर्शन घेऊन आमचं मन खूप जास्त प्रसन्न झालं. मग आम्ही विचार केला, की आता आपण जायचं प्रसादालयामध्ये. प्रसादालयामध्ये पोहोचलो तर आज होतं उपवासाचं, कारण आज होती एकादशी. मग आम्ही थोडे फोटोज, व्हिडिओज घेतले. आम्ही मंदिराच्या बाहेर पडलो, कारण आज होती आमची जायची ट्रेन. मग मी म्हटलं, की "मी तर साडी नेसून नाही जाऊ शकणार, तर आपण जाऊया भक्त निवासमध्ये चेंजिंग रूमला." मी साडी चेंज केले. थोड्या वेळ आम्ही तिथे बसलो. आजचा शेगावातला दिवस खूप छान होता. आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत जय गजानन.